हे पहा, हे आता आपला सँडविच रेडी झालाय, पावभाजी सँडविच। जर आपल्याला वरून चटणी ॲड करायची असेल तर थोडा थोडा चटणी आपण थोडी थोडी अशी ॲड करा। हा मस्त झाली सँडविच। हे पहा गाईस, आपली पावभाजी टोस्ट सँडविच रेडी आहे खाण्यासाठी। नक्की ट्राय करा, खूपच छान रेसिपी आहे गाईस। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू गाईस, गॉड ब्लेस यू ऑल। हे सॉस पण दिलं आहे, त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता। चटणीची तयारी करत आहे। ह्याच्यामध्ये घेतलं आहे पुदिना, हिरवी मिरची, 2-3 लसूणचे पाकळ्या घेतलेत आणि कोथिंबीर, थोडीशी मीठ। ओके, आता हे ग्राइंड करून घेऊया आपण गाईस। जरासा पाणी ॲड करा, जास्त एकदम पाणीसारखं करू नका। थोडा थिक चटणी, सँडविचची चटणी असते तशीच करूया आपण। ठीक आहे गाईस, थोडा चटपटा टेस्ट येणार एकदम चटणीला पण। आता आपण ग्राइंड करू। आता गाईस आपली चटणी रेडी झाली पहा। आता आपण एका भांड्यात काढून घ्यावी चटणी। आता गाईस ब्रेडला मी बटर लावून घेतले। हे पहा, हे 4 सँडविच आपले होणार एकत्र तव्यावर। आता ही थोडीशी चटणी घ्यायची आपल्याला, प्रत्येक ब्रेडवर चटणी आपण ॲड करूया। ही चटणी असेल तरच आपल्याला ही पावभाजी सँडविचची टेस्ट चांगली लागते गाईस। थोडा पसरून घेते गाईस मी। भाजी ॲड करूया थोडी थोडी। ही पावभाजीची भाजी खूप छान लागते गाईस, त्याची सँडविच तर एक नंबर लागते। आणि मुलांना टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता, खूपच छान। आणि मुलं खूप एन्जॉय म्हणजे इतका छान आहे काही मुलं सारखी तुम्हाला सांगणार की मम्मी मला पावभाजी सँडविच बनवून दे। मी माझ्या मुलाला स्कूलमध्ये द्यायची गाईस, खूप त्याला आवडायची। कारण त्याचा टिफिन त्याचे मित्रच खाऊन टाकायचे, त्याच्यापर्यंत टिफिन पोचायचंच नाही। ओके, आता ह्याच्यावर आपल्याला थोडासा बटर ॲड करायचं आहे गाईस। प्रत्येक ब्रेडमध्ये थोडं थोडं बटर ॲड करूया। ओके, आता आपल्याला चीज ॲड करायचं आहे। चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही ॲड करायचं तर तुम्ही नका ॲड करू गाईस। हे पहा असं। आणि त्याच्यावर आपल्याला आता काकडी ठेवायची। तुम्ही काकडी, टमॅटो, बीटरूट सर्व काही ठेवू शकता। कांदा छान लागतो खायला आणि मुलांच्या पोटात हे सगळं जातो पण। हे पहा, कांदा पण ठेवलाय गाईज मी। हे पहा असं। ओके, आणि त्याच्यावर आता आपल्याला हा ब्रेड लावायचा। ओके, आता हे सर्व मी करून घेते। आता तुम्हाला दाखवलंय मी कसं करायचं गाईज। एक साईड त्याला छानपैकी शिजू द्या, मग आपण टर्न करूया। किती छान कलर आलाय गाईज। आता ह्याच्यावर आपल्याला थोडा थोडा बटर लावायचं आणि आता ती खालची बाजू थोडीशी छानपैकी शिजू द्या, मग आपण त्याला पण बटर लावूया आणि मग कट करूया आणि मग सॉस बरोबर सर्व करूया। तुम्हाला जर वरून चटणी पण लावायची असेल ती पण लावू शकता। ओके, आता खालची बाजू शिजू द्या थोडी। आता आपला सँडविच रेडी झालाय गाईस, आपण कटिंग करून घेऊया। हा, गरम इतका होतोय ना गाईस, पाऊस पण ना थोडा येतो मग जातो, येतो मग जातो। एक ही रेसिपी आपने 5-6 बार डाल दिया। हे पहा, हे आता आपला सँडविच रेडी झालाय, पावभाजी सँडविच। जर आपल्याला वरून चटणी ॲड करायची असेल तर थोडा थोडा चटणी आपण थोडी थोडी अशी ॲड करा। हा मस्त झाली सँडविच। हे पहा गाईस, आपली पावभाजी टोस्ट सँडविच रेडी आहे खाण्यासाठी। नक्की ट्राय करा, खूपच छान रेसिपी आहे गाईज। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू गाईज, गॉड ब्लेस यू ऑल। हे सॉस पण दिलं आहे, त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता।